कवितेचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एक कढई घेतो आणि त्यात विषयाचं तेल तापत ठेवतो. मग एक ताट घेतो आणि आलेल्या मान्यवरांचा बटाटा त्यात कुस्करतो. मग प्रेक्षकांच्या प्रश्नांचा साबुदाणा आणि माझ्या कवितेचा कूट घालून सगळं एकजीव केलं आणि कॉमेडीचे गोल गोल गोळे करून तेलात सोडले की झाला आपला गरमागरम साबुदाणा वडा तयार. मला 2 प्लेट द्या, माझा उपास आहे ना. हो, लिहून घेते. मला बी 1 प्लेट लावा बरं का. माझं तर कडेवरच लक्ष आहे. मोरे विमा. अरे 1 मिनिट जरा मला फक्त सांगा काय केलं तुम्ही आता जस्ट. सर, मी जर असं वेगळ्या पद्धतीने इंट्रोडक्शन दिलं सर. असं अधूनमधून मी क्रिएटिव्ह रचत असते. हा नाही बरोबर आहे, पण तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझा बटाटा कुस्करलात. असं नाही. टाळी. तर मंडळी, ममाची ओळख मी तुम्हाला नंतर करून देणारच आहे. मग मामा कोण? तुम्ही मजेशीर मान्यवर. तर यांची ओळख करून देण्यापूर्वी मला माहिती आहे तुमचे कर्ण पोपट माझ्यासाठी आतुर झालेत. कर्ण पोपट नाहीये ते, कर्ण पिंपूट असतं ते. कर्ण पोपट कुठले? काय म्हणालात? कर्ण पिंपूट. शी, कसं वाटतं ऐकायला? अरे तोच खरा शब्द आहे. तोच का कसा वाटतो ऐकायला कराल? नाही सर, कर्ण पोपट कसा सुमधुर वाटतं कानांना. अरे बस सर, पोपट भारी पण असतोय. हो असेल, चांगला आहे पोपट, छान. पण शब्द कर्ण पिंपूट आहे तर कर्ण पिंपूट. बरं, हे ममा म्हणताय तसं समजून घ्या. पण मला माहिती आहे तुमचे कर्ण हे ते आतुर झाले आहेत माझ्या संस्कृत कवितेसाठी. आज संस्कृत. तुम्ही संस्कृत मध्ये कविता? हो, आणि विषयाला धरून आहे. आजच्या कवितेचं नाव आहे मिनिमलिझम. अरे वा 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 वा. मिनिमलिझम पावसात जाऊन भिजम. आकाशात कडाडते विजम, कडकड कडकड धडाम धूम. आकाशात कडाडते विजम, पांघरून घेऊन तुम्ही निजम. रिक्वेस्ट करते मी प्लीजम. रिक्वेस्ट करते मी प्लीजम. मिनिमलिझम. जबरदस्त. अंगावर रोमांच मिलम. इशम मोरम जावं तिकडं. मी नाही जावं. काय हे? कुठल्या कार्यक्रमाला आलोय मी? ऐका ना, हा कार्यक्रम टीव्हीवर दिसतो का CCTV वर दिसतो? सर, असं काय म्हणताय सर? टीव्हीवरच दिसतो. मग तसं वागा पण ना. असं ना, काय केलं तुम्ही आता? निजम प्लीजम ही कविता होती का? हो सर, काल रात्रभर जागून मी संस्कृतचा अभ्यास केलाय. अरे मग नका जागू. काय होतंय, रात्रभर जागताय तुम्ही आणि नापास संस्कृत होतंय. असं नका करू. आता पुढच्या वेळेस जर तुम्हाला संस्कृत मध्ये कविता सुचली तर ती खोल पुरायची. उत्खननात पण सापडली नाही पाहिजे एवढी खोल. नका असं करू. आपण चर्चेला सुरुवात करूया का? हो. तर मंडळी, हे जे आपले आजचे मान्यवर आहेत त्यांची ओळख मी करून देते. तर हे आहेत मिस्टर पृथ्वी कुत्रे. जोरदार टाळ्या. नाही, नाव चुकलेलं. काय झालं? एडिट करायला सांगा त्यांना. नाव चुकलेलं आहे. नाव पृथ्वी कु अत्रे असं आहे. कुलदीप अत्रे वडिलांचं नाव. माहितीये सर, पृथ्वी कु अत्रे. पण ते सर संस्कृतची संधी सोडवली सर. कु अधिक अत्रे कुत्रे. नका संधी ही साधूच नका तुम्ही ही संधी. काय होतंय, तुम्ही ना एकट्या वेगळं संस्कृत शिकलेले आहात. इतक्या वर्षात संस्कृतची जी कुत्तर ओढ होतीये ना ती फक्त तुमच्यामुळे होतीये. नाही काल रात्रभरच केला. नका. रात्र तुमच्या आयुष्यात आलीच नाही पाहिजे असं वागा. नाही. हा तर आपण ना लगेचच चर्चेला सुरुवात करू. तर मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे अत्यंत एकच आपले प्रेक्षक. बोला ना, काय झालं? आजचा आपला जो विषय ना त्याच्याबद्दल जो मला प्रश्न पडलाय त्याच्याबद्दल बोलायचं आहे. म्हणजे विषयाला सुरुवात करण्याआधी प्रश्न आहे तुम्हाला? हो. सुज्ञ प्रेक्षक. आपला आजचा जो विषय आहे ना तो आहे हेमा मालुजा आणि शमशुद्दीनच्या जेवणाची ताटली आण. काय म्हणजे मला कळलं नाही. आपला आजचा विषय नाही. हेमा मालिजा. अरे नाही, हॅलो ऐका, तुम्ही मिनिमलिझमला हेमा मालिजा वगैरे वाचताय का?
नाही तसा नाहीये, विषय वेगळा आहे. मिनिमलिझम एक समृद्ध जीवनाचे तत्वज्ञान असं लिहिलंय. तसंच लिहिलेलं आहे ते. अरे बापरे, मग आजचा विषय वेगळाच आहे, म्हणजे काय अर्थच नाही. मी जातो बाबा. नाही नाही, नका जाऊ, थांबा, प्लीज थांबा. मला कळतंय हा विषय सर्वसामान्य माणसांसाठी फार वेगळा आहे. हो. पण मला तुम्हाला हे सांगायला आवडेल, मिनिमलिझम हे एक वेळ परदेशी माणसांसाठी नवं असेल, पण आपल्या भारतीयांसाठी ते नवं नाही. आपण हे आपल्या नकळत करत आलोय. मिनिमलिझम म्हणजे काय, तर किमान साधनांसह जगणं, कमीत कमी गोष्टींसही जास्तीत जास्त आनंदी जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे मिनिमलिझम. दोन फार मोठे विचारवंत आहेत ज्यांचं पुस्तक मी आता मध्यंतरी वाचलं, ज्या पुस्तकाचं नाव आहे मिनिमलिस्ट. जोशुआ मिल्बर्न आणि रायन नोकोडेमस यांनी हे पुस्तक लिहिलं. मला सांगा, तुमच्यापैकी कुणी हे पुस्तक वाचलंय का? सर नाही वाचलं. मग हात का वर केलात तुम्ही? सांगितलं. जर नाही वाचलं ना, मग कशाला सांग. होय ते काय लिहिलंय जोशान रायबानं? जोशान रायबानं काय लिहिलंय? कोण जोशी आणि रायबा? मांडी मालिशचं पुस्तक लिहिलंय काय? कुठली मांडी मालिश? आता म्हणलं का तुम्ही? मांडी मालिश नाव नाहीये पुस्तकाचं. मग मिनिमलिस्ट असं नाव आहे पुस्तकाचं. आणि ते कोणी लिहिलंय? ते जोशुआ मिल्बर्न आणि रायन नोकोडेमस या दोन विचारवंतांनी लिहिलेलं आहे. फार मोठे मुळात हे विचारवंत जे आहेत ते त्यांच्या पुस्तकांमधून, त्यांच्या ज्ञानातून आपल्याला जगायचं कसं हे सांगत असतात. आता आपलं सॉक्रेटिस काय म्हणाले? कुत्र्याला हगवायला बाहेर घेऊन जायचं. हा, बिल्डिंग मध्ये चालणार नाही. कोण म्हणलं? सॉक्रेटरी. वा, आमच्या बिल्डिंग मधला सॉक्रेटरी परवाच मीटिंग मध्ये बोलला. अरे सॉक्रेटरी नाही, सॉक्रेटिस. मुळात सॉक्रेटरी शब्दच नाहीये ना, सेक्रेटरी शब्द आहे की नाही. सॉक्रेटिस वेगळा माणूस आहे सर. सॉक्रेटिस हा थोर ग्रीक तत्वज्ञ होता. काय सांगता होय काय? हा. म्हणजे तू आमच्याच भावकीतला झाला. कसं काय? ओ, मला सगळेच म्हणतात तू ग्रीक गॉड सारखा दिसतोस म्हणून. सॉरी टू से सर, पण तुम्ही ग्रीक गॉड सारखे नाही, ग्रीस लावलेल्या रॉड सारखे दिसता. सॉरी. सर येस. मी येतो. का? तुम्ही खूप हसवताय. खाली बसा. मी म्हंटल होतं ना, हे मम्मा आहेत मजेशीर मान्यवर. गप्प बसा, जरा शांत राहा. तर पुन्हा विषयाकडे येतो मी. सॉक्रेटिस काय म्हणाला? द सिक्रेट ऑफ हॅपीनेस इज नॉट फाउंड इन सिकिंग मोर, बट इन डेव्हलपिंग द कॅपॅसिटी टू एन्जॉय लेस. वा वा वा. कुठे? दुसऱ्या स्किटचे डायलॉग विसरलो, पाठ करून येतो लगेच. बसा खाली बसा. काय हे? त्याला काय अर्थ आहे? समजून घ्या तुम्ही. काय, मी मराठीत सांगतो. सॉक्रेटिसचं म्हणणं काय आहे काय? की बाबा, जगण्याचा आनंद हा जास्तीत जास्त गोष्टी जतन करण्यात नाहीये, तर कमीत कमी गोष्टी आपल्या जवळ बाळगून आपल्या गरजा कमी करण्यात आहे. कळतंय का? त्याचं लग्न नसेल झालं बेण्याचं. बेण्या? सॉक्रेटिसला बेण्या मग म्हणतात? माझ्या बायकोला येऊन सांगा, कमीत कमी जग आणि कमीत कमी गोष्टी वापर. अरे निबार हानील, महिनाभर लादी झोपील कुडकुडत. कमीत कमी जग. मी सांगतो तुम्हाला, बायकोला खुश ठेवायचं असलं नाही, लय सामान आणायचं घरी. कुठे सेल लागला, ये साडी घेऊन घरी, आयो भांडी घरी. कुणा बाजूच्यांना समजा एखादा बेड नको असेल, आणायचं आपल्या घरी. बरोबर. सरवाडीत एखादी गाडी नको असती, उचलून आणायचं आपल्या घरी. घर भरायचं, बायको खुश. तुम्हाला सांगतो, आमच्या घरात आहे की नाही 4 माणसं आहे, ती 12 कपाट आहे ती. की आ? कुणाच्या गोळ्या कुणाच्या कपाटात असते ते कळतच नाही. कोण मी कोणाच्या बी गोळ्या खाते. हेच करायचं नाहीये आपल्याला. मग अरे मग काय, मी तेच सांगतोय, मिनिमलिझम तेच सांगतोय मी. हे करायचं नाहीये. काय गरज आहे मला सांगा ना, 3 माणसांसाठी 12 कपाटे ठेवण्याची. कमीत कमी गोष्टी वापरा, कमीत कमी गोष्टींमध्ये जगायला शिका. आता तुम्हाला हे पटतं का मला सांगा? एका घरात माणसं 4 असतात आणि टीव्ही 3 असतात. गरज काय? 3 टीव्ही वापरण्यापेक्षा 1 टीव्ही ठेवा, 2 देऊन टाका. नाही, बरोबर आहे. आमच्याकडे 3 म्हातारे आहेत. 1 ठेवून 2 देऊन टाकले तर चालतील. वेड्यात का तुम्ही? हे काय सगळ्यांबद्दल नाहीये, हे सगळ्यांना अनावश्यक गोष्टी फक्त देऊन टाका. अनावश्यकच आहेत ते. पटपट.
नमस्कार मंडळी, मी तुमची सगळ्यांची लाडकी अविट रागिणी. गाणं घे, आणि गाणं घे, गाणं घे. हो म्हणू बोलू दे ना. आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. हो ना पहिलं पुष्प माळत आहोत मंडळी. कुठे कुठे चाललात कुठे? थांबा ना, कुठे चाललात? अरे कुठे चाललात तुम्ही सगळे अरे ओरिजिनल अँकर कुठे आहे? ओरिजिनल अँकरला बोलव. लोचन मजनू कुठे आहे? अय्या लोचन थांबा जरा हो येणार जरा वेळ द्या. हो अहो माफी मागते सगळ्यांची. जरा 2 मिनिटं शांत बसा. म्हणू काय करायचं? मजनू घेऊन या. अरे हो आणतो, जरा थांबा ना. आम्हालाही बोलू द्या, आम्हालाही बोलू द्या. म्हणू नको. त्याला काय म्हणावं अवी, त्याला काय म्हणावं? म्हणजे हे नियतीने मारलेली बुक्की आहे का नशिबाने मारलेली टपली आहे, मला खरंच कळत नाही. ए, चल बोलव त्याला बोलव. थांबा, येणार. ओक साहेब तुम्ही तर रसिक होता, तुम्ही सुद्धा हे असं वागताय ए, यार. म्हणूनच मला तो पाहिजे. पाहिजे म्हणू काय करायचं आता? कुठून बोलवायचं त्याला? आपण कार्यक्रम घेतलेला आहे, पूर्ण पैसे घेतले. अरे नाही, थांबा काही करतो आम्ही बघतो कसं तरी. पण हे नमस्कार. अरे सगळे लाचार आहेत, सगळे लाचार. म्हणू हे नको बोलू, माफ करा रसिको. हे काय केलंय तुम्ही? काय हेल्मेट का घालून आलात? हो पापाराजी सोडत नाहीत मला, तिकडे लपून आलो माहितीये हे घालून मी. बाप रे. अवीट ह्याच्या मागे पापाराजी लागले. याचा जन्म झाला तेव्हा पापाराजी झाला ना, हेच चुकलं. बस प्रेक्षक, आता आज ना जपूनच बोल जरा. नमस्कार. पाया पडतो तुमच्या. असू दे, वा हो, वा. ऐका. हा योग आला आहे लोचनजी. प्रेक्षक. बाप रे. हा आज तरी टेन्शन घेऊ नका, नेहमीप्रमाणे उत्तम कार्यक्रम होणार, काही टेन्शन नाही. ऐकलंच ना म्हणू? काय? ते म्हणाले उत्तम कार्यक्रम होणार. आधी नेहमीप्रमाणे असं म्हणाले. नेहमी आपला कार्यक्रम कसा होतो अवीट, आठव बरं. हो ना. तू विचार करू नकोस. आजचा नेहमी ना कदाचित वेगळा असेल. हा ऑल द बेस्ट. बस सुरू करूया नमस्कार. कार्यक्रम. हो छान. अरे वा अमीरजी, क्या बात आहे. हो, हो. अमीरजी सुरू करूया. वा वा. हा नमस्कार रसिको हो. पहिलं पुष्प माळत आहे, चित्रपट आहे. चांगला होणार. तत्पूर्वी मी माझी ओळख करून देतो. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू, म्हणजेच सत्यशील सत्यशील सरपोतदार. रसिको मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू, म्हणजेच सत्यशील सरपोतदार. रसिको गेली जवळजवळ 22 वर्ष मी सूत्रसंचलनाची पिसं काढतोय. ए बाबा, काय बोल? ठसे उमटवतोय, माझे ठसे उमटवतोय या क्षेत्रात. रसिको तुम्ही मध्यंतरी वर्तमानपत्रात वाचलं असेल की राहुल देशपांडे, महेश काळे आणि आपले अजय अतुल यांच्यात माझ्यावरून बाचाबाची झालेली होती. तिघांनाही एकाच दिवशी मीच निवेदक म्हणून पाहिजे होतो रसिको हो. त्यामुळे अगदी हमरीत मुरीवर गेलं प्रकरण. आणि ऐक ना. प्रयोगाच्या आधी ओवाळून नारळ फोडतात माहितीये. तो नारळ म्हणून तू हवा असशील कदाचित. बघ एकदा जाऊ विचार. दे ना. जाऊ दे, काय लिंबा एवढंही कर्तृत्व नाही या माणसाचं. एवढी दिग्गज मंडळी ह्याच्या नावासाठी हमरी तुमरीवर येत असतील. आपल्या नावासाठी आले एक वेळ. ठीक आहे, कार्यक्रम सुरू झालेला आहे. हॅव सम सेन्स. इंग्लिश नको बोलू हं. हरकत नाही. कार्यक्रम रसिको हो, आज कार्यक्रमाकडे वळूया. रसिको, तुम्हाला सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल की तुमच्या समोर बसलेला हा एक चिरतरुण नवयुवक, ज्याच्याकडे बघून कोणत्याही तरुण स्त्रीच्या मनात आत्ता धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारते असं होऊ शकतं. पण रसिको त्याचं हे असं कसं? त्याचं हे जिभेचा काय प्रॉब्लेम आहे रसिको? त्याच्या मागे फार मोठी घटना आहे. रसिको, लहानपणी एकदा मी फॅन्सी ड्रेस स्पर्धेत समयी झालो होतो. तांब्याची समयी. जवळजवळ 2.5 तास मी असा झोपलेलो होतो. शेवटी एक माणूस फसला आणि दीप प्रज्वलन केलं त्याने. काय तेव्हापासून रसिको मी हे असं बोलायला लागलेलो आहे. लोचनजी, काय बोलताय? तुमचं कारण ऐकून झाडाचं पान सुद्धा हलत नाहीये. नाही, बरोबर. का वेगवेगळी कारण देताय? हे प्रश्न जे असतात लोकांच्या मनातले, काही कोणाला प्रश्न पडलेला नाहीये. सुरू करा. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया रसिको. रसिको, आज इकडे फार मोठी मोठी लोक. हा जो क्षण असतो रसिको, तुम्हाला प्रचंड आवडतो. रसिको ए हळू बोल. रसिको, हा क्षण जो असतो यांची ओळख करून देण्याचा तो मला प्रचंड आवडतो रसिको. इकडे उजवीकडे बसले आहेत रसिको, फार मोठा माणूस आहे रसिको. इथे उजवीकडे बसलेले आहेत
मोठा माणूस आहे रसिको. मॅनिक्युअर केलेले 12 घोडे. मनोमिलन स्वरछेडे. काय बोलताय कोण कुठला माणूस त्याचे घोडे मॅनिक्युअर करायला घेऊन जातो आणि 12 घोडे तो माणूस मॅनिक्युअर करायला घेऊन गेलाय असं नाव आहे. मला नावांचा घोळ आहे. मला नावांचा घोळ आहे. नको ना घेऊ राजा नाग नको ना रे नाव हरकत हरकत आहे. रसिको इकडे उजवीकडे बसले फार मोठा कलाकार बसलेला आहे रसिको. अनेक वर्ष संगीतासाठी स्वतः आयुष्य त्यांनी खर्च केलेलं रसिको इकडे उजवीकडे बसलेले आहेत. हे लैला मे लैला यांची ओळख करून झाली. मनोमिलन रे लैला मे लैला. लैला मे लैला इजवी लैला कुर्र अशी कुठल्या हत्यानी केलं असेल सांग मला. चिडू नका नावांचा माझा थोडासा घोळ आहे त्यामुळे हा घोळ होऊ शकतो. मनोमिलन तर रसिको इकडे बाजूला बसलेले आहेत फार मोठे कलावंत आणि त्या साईडला तिकडे फ्लँक किसच्या अंतरावर बसलेले आहेत. तिथे चविष्ट नागिणी. अहो अभिष्ट नागिणी हो चविष्ट नागिणी म्हणाल. लोचन मजनू हो येस थांबवा हे सगळं. तुझ्या मजनूतला म काढून सू टाकल्यावर काय होईल. उजनू नको मनू करू का कर ना निवेदन कर ना पटकन कर. प्रेक्षकांना तो अगं माहितीये बाई मला आहेत प्रेक्षक माहितीये त्यांनीच त्याला बोलवलंय तर असं असतानाही त्यांनीच बोलवलेलं आहे मग करू दे ना त्यांना पण सहन थोडस. हळू बोले. रसिको आजचा रंगारंग कार्यक्रम आहे. गीत खिले है शिकलॉंग शिकलॉंग. गुलशन आहे काय बघूनही कस काय आहे ह्यात या शब्दांमध्ये एवढं नका करू. या दोन शब्द कसं काय तू शिकलॉंग कसं वाचलंयस मला सांग. कुठे आहे शिकलॉंग श आहे ल आहे ग आहे क कुठे आहे. घोळ आहे वाचण्याचा थोडासा घोळ आहे. हे आहे चष्माचा घोळ आहे थोडा माझा. गुलशन कळलं आता कळलेलं आहे. घ्या, घ्या. अरे शिकलॉंग म्हणजे अत्यंत चुकीचं काहीतरी बोलतोय तो मुद्दा. अशी माझी चेचत राहा तुम्ही रेग्युलरली कळलं का. ए जाना रे नाही, हो. ए जाना नको ना. रसिको हो आज क्या कार्यक्रम है. गीत खिले है गुलशन 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 रसिको क्या है गुलशन. ए देवा नको आ वगैरे करतायत लोक. हवंय त्यांना रसिको क्या है गुलशन. रसिको क्या है इस कदर इस दुनिया में बर इस कदर इस दुनिया में ये क्या है गुलशन रसिको. क्या है गुलशन रसिको. स्किट शुरू हो जाने के बाद पहले 5 मिनट में लाफ्टर नहीं आता है तो क्या आता है वो टेंशन है रसिको. गुलशन नहीं है रसिको. राउंड राउंड प्रश्न एक ही उठता है क्या है गुलशन. कोई मेरे कांडी को आके मेरे मांडी को सांगेंगे क्या है गुलशन रसिको. कांडी मांडी सगळं एकत्र करी ना मी. तेच धरतोय नुसतं आपलं थांबतच नाही हा माणूस. वेगळ्या प्रकारे जरा तुझा वेगळा प्रकार गुलशन कर आणि टाक गप्प बस. तर मी करणार आहे कार्यक्रम सुरू. घे पटापट. असू नको हं? नाही, असंच नाही. इकडे कोणीच नाहीये आपल्यासाठी सुरू कर. माफ करा रसिको हो. तर रसिको आज आमच्या 500वा कार्यक्रमाचा 500वा भाग. याला लाज म्हणावं का अभिमान म्हणावा या संभ्रमात आपण गीत किले हे गुलशन हा कार्यक्रम सुरू करूया. हो ना एक नावावरनं तुम्हाला वाटलं असेल गुलशन म्हणजे ही कुठली बरं गीतं आहेत. एक निराळी गीतं आहेत हटके गीतं आहेत. अशी गीतं जी आपल्याला भान हरपवून टाकतात अशी गीतं. हो ना असंच एक प्रेम गीत 1966 साल. कुठला चित्रपट आहे नाही, माहित नाही माहित नाही. मग कशाला एक माहोल तयार करण्यासाठी डल चाललंय म्हणून माहोल उतरण्यासाठी जरासं चालू दे डल. आम्हाला डलच पाहिजे. हा? ठीक आहे हरकत नाही. गप्प बस. हा तर 1966 सालचा चित्रपट सूरज. तर सूरज चित्रपट संगीतकार आहेत आपले शंकर जयकिशनजी आणि गायक आहेत आपल्या सगळ्यांचेच लाडके रुपेश दा. रफीदा. कोण रुपेश दा. काय बोलताय. कोण रुपेश दा. रफीदा येस. मामा आहे तुझा रुपेश दा. रफीदा. तुम्ही जरा गप्प बसा आम्हाला गाऊ द्या. हा माफ करा रसिको. आपण गाणं घेऊया सूरज चित्रपटातलं मोहम्मद रफीजींचं अमीर. वा वा रसिको. आहे ना कडवा आहे. कसं एक थोडीशी माहिती वाजवतायत. गाण्याबद्दल नाही झालं जरा माहिती. रसिको हे जे आता याने गाणं गायलं रसिको काही गाणी असतात ते तुम्हाला अक्षरशः म्हणजे नॉस्टॅल्जिक करून जातात. हे जे गाणं आहे बहारो फूल बरसाओ मेरा महमूद आया है. मेहबूब आया है. काय बोलताय गायलं. ए साऊ मला अजूनही विश्वास होत नाहीये. लग्नाला 1 महिना झालाय पण मला विश्वासच बसत नाहीये की तू माझी बायको आहेस यार.
बघ ना यार, ना मी टॉक्सिक बॉयफ्रेंड आहे ना मी अल्फा मेल आहे, तरीही मला चांगली बायको कशी मिळाली यार. बास झाली हा मस्करी. चल ए मस्करी नाही, खरंच हल्ली चांगल्या मुलांना चांगल्या बायका नाही मिळत, तुला माहिती नाहीये. आणि तू तर म्हणजे साधी सुधी चांगली नाही, फुल लकी चांगली आहेस यार. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि महिन्याभरात प्रमोशन. महिन्याभरात. साऊ, माझं ठरलेलं आहे, आता आपण हॅप्पी फॅमिली असणार आहोत. आता आपण 2-2-2चा फॉर्म्युला यूज करायचा. हा हा हा. हा म्हणजे तू म्हणशील तसं, तू ठरवशील तसं, तुला हवं तेच असंच ना. लबाड लबाड लगेच तू 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 म्हणजे तू तू नाही. मग 2-2-2. दर 2 आठवड्यांनी आपण छान जेवायला जायचं, रेस्टॉरंटला जायचं. 2 महिन्यांनी आपण अलिबाग, कर्जत, इगतपुरी फिरायला जायचं. मग 2 वर्षांनी आपण पॅरिस, इटली असं सगळीकडे मस्त इंटरनॅशनल ट्रिप्सला फिरायला जायचं. 2-2-2. हो, ऐकायला सगळं छान वाटतंय, पण वय झाल्यानंतर हे सगळं झेपणार आहे का आपल्याला? बेबी गर्ल, एज इज जस्ट नंबर. मला ना आपला संसार असा मस्तपैकी फुलवायचा आहे. फुलवूया आधी सगळं आवरूया. ए मग कंटाळा आला रे, कंटाळा आला. दुपारपासून फक्त कपड्यांच्या घड्याच करतोय मी, कंटाळा आला. मला काही आवरायचं नाहीये आणि तू सुद्धा काहीही आवरू नकोस. अरे कारण आता माझा मामा येणार आहे. मामा, हो, तो लग्नाला यायला जमलं नाही ना त्याला, तर तो आता भेटायला येतोय. पण आपल्या लग्नात तुझ्या मागे लिंबू धरून होता तो. हा, तो दुसरा मामा, तो वेगळा, तो नाही, दुसरा मामा येतोय. हा पण एक आहे, दळणवाला मामा आहे माझा. तो म्हणजे आम्ही त्याला दळणवाला मामा म्हणतो. तो भारी आहे, मला खूप आवडतो, मला लाडका मामा आहे. आता क्यू आला ना की लगेच येईल. वाचरे बुवा आले अरे वाचे 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 मामा 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 तिकडे घुसू नको. का बरगड्या मोडल्या त्या. मामा काही काय? ए मामा नाही म्हणलं की नाही. अरे घे ना मिठीत. 2 आठवडं थांब. हा. यायला येईल त्याला असं गटगुटी मारतो का नाही बघ मग. मी तुझ्या खरंच बरगड्या मोडल्यात. खरं म्हणजे काय? कसं काय? खरंच अरे काय ती बैलानं शिंगा हाणली ती जरा. खोंड लय मस्तीला आलं होतं, नवं आहे ना. अच्छा, बैलाने मारलं. त्याला आणतोला येईन बरोबर मग. मला वाटलं 31st ला पायऱ्यांवर पडला. ए मस्तीला आल्या का करू नकोस. मस्करी केली मामा. दमाने मस्करी केली. मामा नमस्कार करते. अरे बेटा आशीर्वाद आशीर्वाद. वा 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 भातसून बाई चांगली पोरगी. नशीब काढलं माकडानं आमच्या. मामा माकड काय, मी चांगला नाही. मग चांगलंच माकड आहेस की तू. हात सुनबाई म्हणजे अगं ते मामाची ना एक वेगळीच डिक्शनरी आहे. तो काही काही शब्द असेच बोलतो. मी भाचा, मग तू भात सुन बाई असं. अच्छा अच्छा, पाणी घ्या. नाही तांब्याच दे गोडभर. तांब्या घोटभर. मग काय मामा, बस बस बस. वा वा वा. तुम्ही बोलत बसा, मी पटकन चहा करून आणते. हा? अय, साऊ मामा चहा नाही पीत. पाहिलं का. मग कॉफी करू का? अगं नाही, मग सॉरी मी सांगितलं नाहीये तिला, सांगतो. मामा फक्त दूध पितो. अरे तुला सांगा येत नाही होय बेन्या. काय? अरे बेटा पैलवान गडी आहे. आ? त्याला हात सुधी लावत नाही आपण. काय म्हणता? मग तुम्ही पहिलवान आहात? मग काय विषय आहे का? साधा सुद्धा नाही. हं. 3 वेळेस MSG केसरी आहे. ट्रिपल MSG केसरी. ती नाही. आणि 3 वेळेस समोरच्या पैलवानाचे दोन्ही खांदे दाबूनच ठेवले होते. वादग्रस्त नाहीच मुळात, निर्विवाद. ह्याच्या आईला आपण लंगूड घालून आलो नाही बेटा आखाड्यात. सगळी म्हणजे बघतच बसायची आपल्याला. समोरचा पैलवान कित्येक वेळा लागा भिवून कुस्ती सोडून गेलाय. खायला हो रे. आपण लय येड पैलवान. मामाचं येडा पांड्या आपण. मामा ना खूप असा फेमस आहे. आणि त्याचे तालमीचे किस्से तर एवढे आहेत ना. तालीम 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 म्हणजे विशेष नाही हो. तालीम म्हणजे खतरनाक तालीम आपली. पोरं पुरी आपल्या तालमीत. पोरी पण असतात. पुरी म्हणजे काय, साध्या पैलवान आहे ते पुरी. अरे तवाच पोरासने आसमान धावणार. आणि आपल्या पुरी म्हणजे पुरी पुरींची कुस्ती नसतीच कवा. हं. पोरांची न पुरींची कुस्ती. वा 80% पुरी तुला सांगतो पोरासने आसमान धावते त्या. अरे काय तुला सांगू लागा, काय कुस्ती करते. पोरी पोरी भारी आहेत, पोरी मस्त खेळतात. पुरी म्हणजे आजकालच्या पुरी लय चिवाट हो. त्यांच्यातच दम आहे. हा. पोरं काय त्याच्या यायला पिदरी. हे मामा काय काय बोलतो, मी पण पोरं काय. तू तर पहिलं पेदर आहेस बेने. तुला सांगतो ह्याला मी पहिल्यांदा लंगूड घातली होती. पण नुसती लंगूडच घातली. बेण्यानं कुस्ती खेळलीच नाही गावा. लंगूड घातली की लंगूड सोडून पळायचं. मामा एक सांगू का? बोला की. मी पण लहानपणी कुस्ती खेळायचे.
वा 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 लगा पहिलवान पोरगी आणली की घरात वा वा म्हणजे वा फार नाही, थोडीफार खेळली पण. चांगलाय बरं वाटलं ऐकून. मामा टेपा मारते ती. हा? टेपा टेपा नाही नाही, टेपा कशी? टेपा नाही मारत आहे, मी खरंच खेळायचे. मी इतकी अशी कडकी होते ना, पण भल्या भल्यांना पाडायची, ही लवचिक होते मी. वा वा भल्यावाल्यांना पाडायचीस? हो. मग मी पण गामा पैलवान होतो. मी भल्यावाल्यांना खांद्यावरनं खाली फेकायचो. काय बोलते? पेदऱ्या तू काय सांगते कुस्तीला याड लागते अरे ती काही सांगते. याड नाही, लागते काही नाही सांगत आहे. तुला खोटं वाटत असेल तर मी आईला आता फोटो पाठवायला सांगते. ए बाबा, मला फोटोंवरती विश्वास नाही. फोटो एडिटेड पण असू शकतात, मला नाही विश्वास. आई फोटो कसा एडिट करेल? आई नाही करणार, पण फोटो एडिटेड असेल ना. आणि जर एक मिनिट, तू खरंच कुस्ती खेळायची? हो, चल पंजा लाव. लहानपणी, आता कुठे. बघितलं पेका मारते. ए अरे जाऊ दे की बाची बुवा जाऊ दे की कशाला उगं ताणून धरताय विषय हा? आनंद नाही रे मामा. ये नाही, शहाणी आहे माझी बायको, हुशार आहे हुशार. आता नवीन लग्न आहे ना, आता घरात रुळायचंय, मग आधी वडीलधाऱ्यांचा मान राखला पाहिजे, त्यांची मनं जिंकली पाहिजे. तू म्हणालास ना मी कुस्ती खेळतो, तो लगेच ही पण मी कुस्ती खेळायचे. ही शहाणी इम्प्रेशन मारते. असं आहे होय. मी हे इम्प्रेस करायला बोलीन का पृथ्वी? हो 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 हेच ओळखलंयस तू मला? हो हो शी, हो हो, शहाणी. एवढं असेल तर मग लाव बघ, पंजा लाव. चल. नको. अरे बघ, बघितलं म्हणजे नाही जमत. अरे जाऊ दे की कशाला उगेस लावायचा आला का पंजा लावायचा. चल. आता बघ मामा, तू तू आमचा पंच. हा? ते असतात ना रेफरी. हा ओके लगा. चलो. हा हात काढ तिथला, हात काढ. अरे चल. असाच ठेवलाय. आवून जाऊ दे जोरदार ताकद आहे बे, हा ताकद आहे हिच्यात. ताकद आहे म्हणजे पहिलवान आहे कोण आहे लगा हरली मामा, हरली. नाही, ही चिटिंग आहे, ही काय चिटिंग cheating आहे नाहीये? मामा. हा उठला मामा, हा उठला मामा. हरली आहे, ही हरली. उठला. रेफरी तुम्ही सांगा. बेन्या चुकीचा निर्णय देणारा पंचच नाही मी डोंगान कशाला वर केलंस मामा काही बोलणार. वर लावलं जो डोंगांवर करून अरे नाही रे मामा. बस नाही तर लाद घालीन हा दरवेळेला असंच करतो मामा. मी काम करत असताना ना असं माझं मनगट पिरगळतो, केस खेचतो, कानाच्या मागे येऊन फुंकर पण मारत असतो. खूप त्रास देतो. त्रास देतो? हात धरणं मी करणं त्रास दे? काही बोलते, प्रेमाने करतो मी हे सगळं. मस्तीला आलाय जो. मामा हा? मस्तीला हात पिरगाळ तुझा पुरीचा के सोड तुझ बेन्या चल चल मी दवतो अरे मामा नाही. मी दवतो माझा हिंगा चल की मामा चुकीचं ऐकतोयस तू. अरे फुंकर मारणे या शब्दात मारण्यामध्येच मारणे आहे, बाकी प्रेम आहे. आता कसं करून दाखवू मी तुला मामा? बेन्या बस तिकडे येत रे अरे तू प्रेमाने करतो ना मी साऊ सगळं. मला करतोय तू नको सांगू मला मला पुरीच्या डोळ्यात दिसती तिची ताकद याच्या आईला लगा ही असणारच पहिलवान विषयच नाही तुला हिच्या डोळ्यात दिसते ताकद. मग हिच्या चेहऱ्याकडे बघून तुला असं वाटतंय पैलवान असेल. हा एक्सप्रेशन लेस आहे पण म्हणूनच तो पहिलवान आहे ती मामा आता तो आहे पहिलवान अरे नाही तू आता तुझी प्रॅक्टिस नाही म्हणून ह्यानं तुला हरवलं मामा अरे ती एक्सप्रेसिव्ह आहे, फक्त तुला बघून भाव चढली आहे, असं काही नाही. तू नको सांगू मला तू ये ग बेटा तालमीत ये माझ्या अशी तयार करतो की नाही तुला ह्याच्या आईला ह्यालाच पहिलं उचलून आपटायचं कळलं का काय वेळ आहेस का? येडायस का मी जी तुला सोडत नसतो तू आहे की नाही मग परिस्थिती वेगळी असणार बघ तू ह्याचा हात पिरगाळायचा ह्याची केस वाढायची ही बेनरडत आलं पाहिजे माझ्याकडं मामा माझा हात पिरगाळला येण्यात मामा तुला जाऊतो की आता नाही नाही ऐक ऐक तुला जाऊतो की मी म्हणतो की मग अरे प्रेमानं करते ती हा, मामा तू जरा शांत हो. चालेल चालेल मामा. चालतंय का हा. अरे पहिलवान वाटतोय की नाही बघ असा तयारीला लागलाय आल्या का वा 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 मला तर दिसायला लागले लगा लाल मातीत आमचा पहिलवान कसा तयार होतोय बघा त्याच्या आईला लगा वा 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 भले शाबास सुट्टी द्यायची नाही मामा जरा- वरच्या पहिलवानांनी भिवून राहायचंय आता अरे मामा- आमचा पहिलवान आकड्यात उतरलेला आहे मामा नाही, जरा शांत राहा. तुला वाटतंय तेवढं सोपं नाही. अरे ती मंजुलिका आहे,